नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। तर बघा, आज मध्यरात्रीपासून केबल बंद होणार अशा प्रकारची बातमी पुढारी वृत्तपत्रामध्ये येते आहे। नाशिक मुंबईहून ही बातमी आहे। टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच ट्रायने ग्राहकांना आवडीचे चॅनल्सचे जे पॅकेज आहे ते निवडण्याकरता 31 मार्चची डेडलाईन म्हणजे शेवटची तारीख दिली होती। या मुदतीत पॅकेजची निवड न केलेल्या टीव्हीवरील केबल प्रक्षेपण जे आहे ते बंद होणार आहे। तरीही बहुतांश ग्राहकांनी आपण पाहतो की या निर्णयाकडे दुर्लक्ष केलेले दिसते। ट्रायने केबल व डिश टीव्ही प्रक्षेपणामध्ये किंवा प्रक्षेपणात मोठे फेरबदल केलेले आहेत। केबलवर मासिक 130 रुपयांमध्ये 100 चॅनल ग्राहकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त ग्राहकांना आवडीचे अधिक चॅनल्स जे आहेत ते हवे असल्यास त्यासाठी मासिक शुल्क जे आहे ते भरून त्याची सेवा घेता येणार आहे। हा नियम 1 एप्रिलपासून अंमलात येणार आहे। केबल चालकांची जी मक्तेदारी आहे ती मोडीत काढण्यासाठी ट्रायने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। आवडीचे चॅनल्स निवडीसाठी ट्रायने दिलेली 31 मार्चची मुदत संपण्यासाठी अवघे 24 तास म्हणजेच आता मी व्हिडिओ बनवतो आहे तर काही तासच उरलेले असताना बहुतांश ग्राहकांनी अद्यापही चॅनल्सचे पॅकेज जे आहे ते निवडले नसल्याचे समोर आलेले आहे। यामागील मुख्य कारण म्हणजे ग्राहकांनी या पॅकेजबाबत हवी तेवढी माहितीच नाही। आपण बघतो की कोण्याही आपण केबल चालकांकडे गेलो तर ते आपल्याला व्यवस्थित नीट माहिती देत नाही आहेत आणि त्यामुळे कोणते पॅकेज आपण निवडायचे कोणते सोडायचे हे आपल्याला समजत नाही आहे। वास्तविक ग्राहकांना त्याच्या आवडीचे पॅकेज तयार करून तसे केबल चालकांकडे कळवायचे आहे। ग्राहकांनी निवडलेले जे चॅनल्स आहेत ते केबल चालकांना दाखवणे आणि तेवढेच दर आकारायचे आहेत। परंतु ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही केबल चालकांनी त्यांचे पॅकेज तयार केलेले आहे। केबल चालकांनी तयार केलेल्या पॅकेजमध्ये गोल्ड, सिल्वर, डायमंड अशा पॅकेजचा समावेश असून त्यांचे दर जे आहेत हे 270 रुपयांपासून ते 750 रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेले आहेत। हे पॅकेज म्हणजे ग्राहकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार इथे आपल्याला समजू शकतो। अजूनही चॅनल्स पॅकेजची निवड केलेली नसेल तर अशा ग्राहकांचे केबल प्रक्षेपण जे आहे ते रविवारी 31 मार्चला मध्यरात्री 12 वाजेपासून बंद पडणार आहे। केबलच बंद पडणार असल्याने ग्राहकांनाच नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। तर मित्रांनो, आपण जर आपलं केबल जे कनेक्शन आहे त्याचे पैसे भरलेले नसतील किंवा आपण प्रायव्हेट एखाद्या कंपनीचे केबल कनेक्शन घेतलेले असेल तर त्याचं जे पॅकेज आहे ते योग्य निवडा आणि जी अविरत सेवा आहे केबलची ती घ्या। तर अशा प्रकारे ही नवीन माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि बाजूला जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतोय त्याला एकदा प्रेस करा म्हणजे माझे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।